जय महाराष्ट्र। मी रेश्मा तपासे। आज एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर घेऊन आली आहे। तो मुद्दा म्हणजे ज्या प्रकारे आपल्या संपूर्ण देशामध्ये सत्तेच्या लालसापोटी ज्या प्रकारे बोगस ID प्रूफ तयार केले जातात, बोगस आधार कार्ड, बोगस वोटिंग कार्ड ज्या प्रकारे तयार केले जातात ते आपण पाहतच आलो आहे। आत्ता जेव्हा 2026मध्ये महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शनच्या दरम्यान आपल्या मीरा भाईंदर शहरामध्ये लसीकरणाच्या नावाखाली आशा सेविकांनी ज्या प्रकारे हा लोकांचा डेटा भाजपच्या कार्यकर्त्यांना विकला, तो मुद्दा मी उचललेला असतानाच आज मी एक व्हिडिओ पाहिला। तो म्हणजे MIM नेते इम्तियाज जलील यांचा अतिशय महत्त्वाचा असा तो व्हिडिओ आहे। आणि तो व्हिडिओ पाहत असताना असं वाटतं की म्हणजे जर प्रमुख नेतेच, एखाद्या पक्षाचे प्रमुख नेते जर स्वतःचे बोगस रेशन कार्ड, बोगस कास्ट सर्टिफिकेट, बोगस आधार कार्ड जर तयार करत असतील तर याला आपण काय म्हणायचं, म्हणजे संपूर्ण शासकीय यंत्रणा ही इतकी करप्ट झालेली आहे, इतकी करप्ट म्हणजे आपण लोकशाही हे नाव घेतो। लोकशाहीच्या आधाराने आपले जे संविधान आहे, जो निवडून येण्याचा अधिकार किंवा मतदान करण्याचा अधिकार जो लोकशाहीने आम्हाला दिलेला आहे, जो संविधानाने दिलेला आहे, ह्याची पूर्ण पायमल्ली केली जाते। आणि ह्या व्हिडिओ बघून अक्षरशः संताप निर्माण झाला की भाजपचे कार्यकर्ते तर सगळे बोगस वोटर कार्ड वगैरे करण्यात एक्सपर्ट आहेतच, पण त्याचप्रमाणे आज जो व्हिडिओ इम्तियाज जलील यांनी दाखवला तो म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपाचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत। ह्या दोघांचे काही डॉक्युमेंट्स आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, ते पण ओरिजिनल शिक्क्या आणि सही सकट ते डॉक्युमेंट्स त्यांनी आज व्हिडिओच्या समोर माध्यमाच्या समोर प्रेझेंट केले। ते डॉक्युमेंट्स म्हणजे असे की त्यांचं रेशन कार्ड, त्यांचं आधार कार्ड, त्यांचा उत्पन्नाचा दाखला आणि त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, इतके डॉक्युमेंट्स हे जे त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे हे बघून खरं तर आश्चर्याचा धक्का बसतो आपल्याला। मुळात म्हणजे यांचं जे उत्पन्नाचा दाखला जो आहे, छत्रपती संभाजीनगर या तहसील कार्यालयामधून जे हे डॉक्युमेंट्स प्रसारित केलेले आहेत ते आहेत एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो 90,000चा दाखवलेला आहे। बघा, वार्षिक उत्पन्न फक्त 90,000 आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांचंही वार्षिक उत्पन्न 90,000 रुपये दाखवलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे यांचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे हे ST प्रवर्गाचं दाखवलं आहे, ST प्रवर्ग। म्हणजे तुम्ही विचार करू शकता ना, फडणवीस साहेब ST प्रवर्गातून आहे ना एकनाथ शिंदे साहेब STमधून येतात, दोघंही ओपन कॅटेगरीमधून आहेत। फडणवीस साहेब जे आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत की RSSचे खंदे समर्थक आणि कार्यकर्ता आणि ब्राह्मण समाजाला बिलॉंग करतात, आणि एकनाथ शिंदे साहेब हे 96 कोळी मराठा समाजाला बिलॉंग करतात। आणि असं असताना दोघांचंही ST समाजाचं प्रवर्गाचं जातीचं कार्ड घेऊन जातीचा दाखला ह्यांनी मिळवलेला आहे। खरा स्टॅम्प आणि खरी सही याच्यानुसार हे प्रसारित झालेलं आहे। त्याचबरोबर यांचं बोगस आधार कार्ड आणि बोगस रेशन कार्ड, आणि ते रेशन कार्डसुद्धा जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचं रेशन कार्ड इम्तियाज जलील यांनी जेव्हा दाखवलं कॅमेऱ्यासमोर, त्याच्यामध्ये त्यांच्या पूर्ण परिवाराचा डेटा लिहिलेला आहे। आणि ते ऑब्व्हियसली गरीब प्रवर्गातून येतात, गरीब दारिद्र्य रेषेखाली हे दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येतात। विचार करा तुम्ही, आम्ही येत नाही दारिद्र्य रेषेखाली। कोण येतं? आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे दारिद्र्य रेषेखाली येतात, आणि म्हणून त्यांचं रेशन कार्ड हे पिवळ्या रंगाचं आहे। आपण विचार करू शकतो, पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून यांचं पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे। तुम्ही विचार करा या विषयाचा। आणि हे सगळं खऱ्या शिक्का आणि सह्यासकट आहेत, याला तहसील कार्यालयातून हे मिळालेलं आहे। इतका मोठा गौप्यस्फोट हा
MIM नेते इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे. आता तुम्ही आम्ही विचार करू शकतो की जर देवेंद्र फडणवीस सारखा व्यक्ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, त्यांच्या पत्नीचे व्हिडिओज आपण पाहतच आलेलो आहेत आणि हे सगळं पाहता आपल्या महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री आहे त्यांचा पगार किती असेल, त्यांचं पॅकेज काय आहे, त्यांना मोबाईल सेवेपासून सगळं काही त्यांना फ्री मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 90,000 आणि ते दारिद्र्य रेषेखाली येतात. विचार करा, म्हणजे ते गरीब आहेत आपल्यापेक्षा. पण आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचंही वार्षिक उत्पन्न 90,000. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे जे बोगस आधार कार्ड, बोगस वोटिंग कार्ड असेल, बोगस रेशन कार्ड असेल, बोगस उत्पन्नाचा दाखला असेल, बोगस जातीचा दाखला असेल, हे जर आपल्या ह्या महाराष्ट्र सरकार चालवणारे शासनाचे जे प्रमुख पदावरती बसलेले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, यांचं जर बोगस डॉक्युमेंट्स जर आपण बघतोय हे निघालेले आहेत, तर मग त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं आपण काय अपेक्षा करू शकतो. आणि जो मी हा आवाज उठवलेला आहे मीरा भाईंदर शहरामध्ये, तुम्हाला वाटतं ह्या विषयाला न्याय मिळणार आहे? कारण वरपासून खालपर्यंत, मी सातत्याने म्हणते, वरपासून खालपर्यंत सगळी यंत्रणा ही करप्ट झालेली आहे. याच्यामध्ये तहसीलदार पण दोषी आहे. सगळ्या गोष्टी, कारण मी आमच्या मीरा भाईंदरमध्ये जेव्हा हा विषय उचललेला आहे, मतदान होऊन जानेवारी 15 तारखेला मतदान झालं आहे. आता आहे 16 तारीख, मार्चची 16 तारीख आहे, म्हणजे हा 3रा महिना सुरू आहे. 2 महिने संपले आणि असं असताना अद्याप या विषयावरती, ज्या आधारावरती बोगस वोटिंग झालं आहे, सर्वसामान्य जनतेने पाहिलेलं आहे, ज्या प्रकारे आम्ही मतदान केंद्रामध्ये बोगस वोटिंग झालेलं असताना आम्ही ते पकडलेलं होतं, त्यावरती कोणतीही कारवाई आरो म्हणजे निवडणूक निर्णयाचे जे अधिकारी होते इकडे, त्यांच्याकडनं एकही याच्यावरती कारवाई झाली नाही. फोनवरती आम्ही इतके वेळा त्यांच्याशी बोललो की साहेब बघा इकडे असा असा गोंधळ चालू आहे, पण त्यांनी जराही याच्यावरती कारवाई केली नाही. बरं, त्याच दरम्यान या इलेक्शन प्रक्रियेचे जे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जे बसलेले आहेत अतिरिक्त आयुक्त जे प्रियंका राजपूत मॅडम ज्या बसलेल्या आहेत, त्यांनीही या विषयाची छाननी केली नाही. हा विषयाची चौकशी लागलेली नाही, अद्याप या विषयाची चौकशी लागलेली नाही आहे. जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेच जर डॉक्युमेंट्स हे बोगस असतील, तर मग इकडे जे त्यांचे कार्यकर्ते आमच्या शहरामध्ये बसलेले, त्यांच्याकडनं आम्ही काय अपेक्षा करणार. आणि हा जो इतका मोठा विषय मी उचललेला आहे, जो लोकशाहीची पायमल्ली करणारा विषय आहे, कारण मतदान आहे, मतदानाला कोणीही पारदर्शकतेने सामोरं गेलेलं नाही आहे. सगळीकडे चिटिंग झालेली आहे. आचारसंहितेचा संपूर्णपणे भंग झालेला असताना याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही. कशी होणार कारवाई? कारण जर आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच जर दोषी असतील, तर याच्यावरती कारवाई आपण विचार करू शकतो. ह्याच्याकडनं पोलिसांकडनं सुद्धा कारवाई होणार का? पालिकेकडनं पण कारवाई होणार का? किंवा निवडणूक प्रक्रियेतील जे अधिकारी बसलेले आहेत, निवडणूक जे अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं याच्यावरती कारवाई होणार का, याची शंका आहे. कशी होणार? जर गृह मंत्रालय फडणवीस सारख्या माणसाच्या हातामध्ये आहेत आणि ते स्वतःच बोगस सगळे डॉक्युमेंट्स घेऊन फिरत आहेत. फडणवीस ST समाजाचा विचार करा, एकनाथ शिंदे ST समाजाचे विचार करा, जातीचे दाखले घेऊन फिरत आहेत, दारिद्र्य रेषेखाली आहेत हे. मग शेतकऱ्यांनी किती आत्महत्या करो, मुंबईसारख्या ठिकाणी गोरगरिबांच्या झोपडपट्ट्यांमध्ये कितीही पाणी भरू, मुंबईची तुंबई होऊ, लोक बेघर होऊ, लोकांचं सामान रस्त्यावरती येऊ, किती जणांचा बुडून नाल्यांमध्ये मृत्यू हो, शेतकऱ्यांवरती अस्मानी संकट येऊ किंवा दुष्काळ जाहीर हो. पण तुम्ही आम्ही आमच्यापेक्षा सुद्धा खूप गरीब माणसं आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहेत, जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना सगळ्या फॅसिलिटी मिळायला पाहिजेत, त्यांना सगळ्या सुखसोयी मिळायला पाहिजेत, कारण ते पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड वापरतात. खूप मोठा विषय आहे. जनता जनार्दन जागरूक रहा.
हे काय चालू आहे हे बघा उघड्या डोळ्यांनी. शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला हे विचार करत आहेत. अजूनही जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती कशा पद्धतीने केली आहे ते तुम्ही बघा. सगळेजण आवाज उठवत आहेत या विषयावरती. हां, पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी मिळायला पाहिजेत, कारण तुमचं वार्षिक उत्पन्नच 90,000 रुपये. चीड आणण्यासारखी गोष्ट आहे, चीड आणण्यासारखी सर्वसामान्य लोकांना, जे मजदूर समाजातून आहे, जे घरकाम करणाऱ्या महिला आहेत, जे शेतामध्ये राबणारे लोक आहेत, ह्या सगळ्यांची चेष्टा चालली आहे, थट्टा मस्करी लावली आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने आणि अशा तहसीलदार पदावरती जे बसलेले लोक आहेत त्यांनी. आणि यांच्या हातात आपण महाराष्ट्र सोपवतोय, यांच्यासारख्या लोकांच्या हातात आपण महाराष्ट्र सोपवतोय. जनता जनार्दन बघा, वेळ हातातून निसटत चालली आहे. विचार करा अजूनही, आपण कोणाला मतदान केलं आहे आणि कोणाला निवडून दिलं आणि कोणाच्या हातात आपण महाराष्ट्राची तिजोरी देतो आहे याचाही सर्वांगाने विचार व्हायला पाहिजे. कारण आता तुम्ही बघताय सिलेंडर, ज्या प्रकारे सिलेंडरचा जो बट्ट्याबोळ झालेला आहे, ज्या प्रकारे आजच साम टी व्हीची बातमी बघितली मी की एका 70 वर्षाचा वृद्धाचा सिलेंडरच्या लाईनमध्ये असताना मृत्यू झाला. म्हणजे परत कोरोनाची पुनरावृत्ती होते की काय. आणि फडणवीस साहेब म्हणतात असं काही नाही, विरोधी पक्ष अफवा पसरवत आहेत, तुम्ही पॅनिक होऊ नका, असं काही होत नाही आहे, सिलेंडर वगैरे असं काही तुटवडा नाही. पण बरेच लोक असे समोर येऊन व्हिडिओ टाकत आहेत की आम्हाला गॅस मिळत नाही आहे, लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला, ही जी सवय सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांची आहे. खोटं बोलण्यामध्ये माहीर असलेलं सरकार, त्यांनी आपले डॉक्युमेंट्स पण खोटे बनवलेले आहेत. म्हणजे यांच्या बायकांकडे बघितल्यावर सुद्धा असं वाटतं की खरंच हे गरीब आहेत. ज्या प्रकारे त्यांच्या बायका कपडे घालून रस्त्यावरती फिरतात ना, ज्या एखाद्या प्रोग्राममध्ये जातात, खरंच वाटतं की तुम्ही खरोखर गरीब आहे. आमच्यासारखी माणसं खूप पैसेवाले आहेत, खूप श्रीमंत आहोत आम्ही, सगळी फॅसिलिटी तुम्हाला मिळायला पाहिजेत, आम्ही काढू आमचे दिवस कसे पण सगळी फॅसिलिटी तुम्ही घ्या. आणि खरोखरच ही गरिबांची थट्टा चालवली ह्या सरकारने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.